एक मोठी बातमी समोर येते नाशिकमधून। नाशिकमध्ये यंदा 36 दिवसातच 60 दिवसांचा पाऊस झालेला आहे। 6 जुलैपर्यंत सरासरी 211 मिलीमीटर इतका पाऊस कोसळलाय। मात्र दरवेळेला जो पाऊस 211 मिलीमीटर कोसळतो तोच यंदा मात्र 411 मिलीमीटर एवढा झालेला आहे। 23 पैकी भाम, भावली, वालदेवी, केळझर तसंच आळंदी, भोजपुरा आणि हरणबारी, केळझर ही 8 धरणं 100% भरली आहेत। तर 8 धरणांचा पाणीसाठा 60%हून अधिक झालेला आहे। सध्या 12 धरणांमधनं विसर्ग देखील सुरू करण्यात आलाय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी। नाशिक जिल्ह्यात यंदा दमदार असा पाऊस कोसळतोय। गेल्या 36 दिवसातच 60 दिवसांचा पाऊस झाला आहे आणि यामुळे समाधानकारक चित्र हे खरं बघायला मिळत आहे। जिल्ह्याचा धरणसाठा देखील 71%वरती गेलेला आहे। तर जवळपास 8 धरणं जी आहेत ती 100% भरली आहेत। तरी 8 धरणांमध्ये 60%हून अधिक पाणीसाठा देखील झालेला आहे। आपण समोरील ही दृश्य जर बघितली तर सध्या नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण हे देखील 62% भरलेलं आहे आणि त्यामुळे धरणातून टप्प्याटप्प्याने विसर्गात देखील वाढ ही केली जाते। आपण समोर जर बघितलं तर गोदावरी नदी पात्रामध्ये गंगापूर धरणाचं पाणी येत असल्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। समोरील आपण जर दृश्य बघितली तर दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी आलेलं आहे। यासोबतच आजूबाजूच्या परिसरामध्ये देखील पाणी शिरण्यास सुरुवात ही झाली आहे। त्यामुळे अनेक व्यावसायिकांनी देखील आपले टपऱ्या असतील किंवा दुकानं देखील ही हलवलेली आहेत। यासोबतच आपण इतर जर विचार केला तर जिल्ह्यामध्ये एकूण 23 धरणं आहेत। या 23 पैकी सध्या 12 धरणांमधून विसर्गाला सुरुवात झाली आहे। तर भाम, भावली, वालदेवी, केळझर, आळंदी, भोजापूर, हरणबारी आणि केळझर धरण हे ओव्हरफ्लो झालेलं आहे। यासोबतच आपण जर विचार केला तर दारणा आणि गोदावरी नदीचं पाणी जे आहे ते नांदूर-मध्यमेश्वर बंधाऱ्याला पोहोचत असतं। नांदूर-मध्यमेश्वर बंधाऱ्यामध्ये सध्या 39,000 क्युसेकने पाणी जे आहे ते पुढे जायकवाडीकडे झेपावत आहेत आणि यामुळे जायकवाडीच्या धरणामध्ये देखील आवक ही मोठ्या प्रमाणात होणार आहेत आणि यामुळे मराठवाड्याला देखील मोठा दिलासा मिळणार आहे। एकंदरीतच आपण बघितलं तर आत्ता सध्या पावसाने उघडीप दिलेली आहे। पावसाने खरं तर पहाटेपासून विश्रांती घेतलेली आहे। मात्र धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अजूनही पावसाची जोरदार बॅटिंग बघायला मिळत असल्यामुळे विसर्गामध्ये टप्प्याटप्प्याने वाढ ही केली जाणार आहे। यामुळे एकंदरीतच नदीकाठची गावं असतील किंवा आजूबाजूचा संपूर्ण परिसर असेल यांना प्रशासनाने सतर्कतेचं आव्हान दिलं आहे। पूर बघायला गर्दी करू नका, धोकादायक ठिकाणी उतरू नका असं देखील प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे। कॅमेरा निके पारसो, प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक।